कुठे घेतलं नाही म्हणून ते अजित पवारांकडे गेले। अजिंक्य राणा पाटील यांनी उमेश पाटलांवर या जहरी शब्दात ही टीका केली आहे। तर अजिंक्य राणा पाटलांसारख्या प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठीच माझा जन्म झाल्याचं यावर उमेश पाटील म्हणालेत। मला आमदार खासदारांचा वारसा नाहीये, सामान्य कुटुंबातनं इथपर्यंत मी आलो असल्याचंही उमेश पाटील म्हणाले। हे अजितदादाकडे का आलेत माहिती का? ह्याला घेतलंच नाही कुठं, ह्याला कुठे घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या, आम्हाला परत घ्या। मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी खाली। आलं का लक्षात महेशराव? हे अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे। मगाशी महेशरावने सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करू नये, परंतु अपवाद ते एकटं व्यक्ती आहे, तो बूट काय बुटाखालची माती सुद्धा चाटाल तयार। माझ्या बापजाद्यामध्ये कोणी आमदार नव्हता, खासदार नव्हता, आमचा कारखाना नाही, आमची बँक नाही, पतसंस्था नाही, शाळा नाही, सोसायटी नाही, मार्केट कमिटी नाही। आणि म्हणून माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा ज्या वेळेला एखादा आमदार निवडून आणण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचतो त्यावेळेला अशा ह्या वडलोपार्जित इस्टेटीनं ज्यांना राजकारण मिळालेलं आहे त्यांना ते फार पोटात दुखतं। त्यामुळे अशा प्रस्थापितांना उलटवून टाकण्याच्या करताच उमेश पाटलाचा जन्म